बदलापुरातल्या आदर्श विद्यालय या शाळेमध्ये 2 चिमुकलींवर सफाई कर्मचाऱ्यांनाच अत्याचार केले। मुलींनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला आणि त्यानंतर मेडिकल तपासणी केल्यावर धक्कादायक बाब समोर आलेली आहे। तर भाजपच्या लोकांशी संबंधित शाळा असल्याने कारवाईमध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। हा पालक आणि बदलापूरच्या नागरिकांचा रोष आहे। 3.5 वर्षांच्या 2 चिमुकलींवर अत्याचार झाल्यानंतर आदर्श विद्यालय या शाळेची तोडफोड झाली। महिलांनीही शाळेच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि शाळेतल्या घटनेच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला। शाळेच्या प्रशासनावरही प्रकरण दाबल्याचा आरोप आहे। आधी ही घटना कशी उघडकीस आली ते पाहूयात। 12 आणि 13 ऑगस्टला शाळेत 3.5 वर्षांच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाले। लघुशंकेसाठी जाताना सफाई कर्मचारी आरोपी 22 वर्षीय अक्षय शिंदेनं हे लैंगिक अत्याचार केले। सुसूच्या ठिकाणी दुखतंय असं सांगून लहानग्या मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिला। पालकांनी तात्काळ डॉक्टरकडे धाव घेतली आणि मुलींची वैद्यकीय तपासणी केली। वैद्यकीय तपासणीत दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं। त्यानंतर पालकांनी 16 ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आणि तब्बल 12 तास पालकांना वाट पाहावी लागली। हलगर्जीपणा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। तर आदर्श विद्यालय ही शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित असल्याने गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई झाली असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। संस्था चालकांना कसं वाचवता असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। आदर्श विद्यालय या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आहेत। नंदकिशोर पातकर हे या संस्थेचे सदस्य असून ते भाजपच्या हिंदू जन आक्रोश मोर्चातही सहभागी होत असतात। तुषार आपटे हे या शाळेचे संस्थेचे सचिव असून भाजपच्या अंबरनाथच्या जनकल्याण समितीचे अध्यक्ष आहेत। मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती। मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये। याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। हा राजकीय विषय या सरकारने, कुणाचीही शाळा असली कुणाचीही, तरी अशी कृती जर आपल्या लेकीच्या विरोधात होत असेल तर हे सरकारचं अपयश नाही। आणि त्याची ही जर शाळा असा नियम कायदा जर महाराष्ट्र सरकारने लावला असेल तर मला असं वाटतं सरकारचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे। आणि अशा या सगळ्या सरकारमध्ये ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्याच्या सगळ्यांचे पहिले राजीनामे सरकारने घेतले पाहिजेत। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, लेकींसाठी 1500 रुपयाचा कार्यक्रम, बहिणींच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही 1500 रुपये देताय। मग ही घटना झालीच कशी आपल्या राज्यामध्ये? आणि झाली तर झाली, तुम्ही कुणाला प्रोटेक्ट करताय? जर संस्था चालक कुठल्याही पक्षाचा असू दे, संस्था चालकाचा आणि राजकारणाचा विषय येतोच कुठे इथे? मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात। उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत। त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही। त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात। पण जसं मी सांगितलं, सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो, यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे। उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे राजकारण करत असल्याचं गृहमंत्री फडणवीस म्हणालेत। तर मंत्री गिरीश महाजनांनी गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याचं म्हटलंय। मी सांगतो, मी देवेंद्रशी बोललो, तिथले जे पीआय त्यांनी केस घ्यायला उशीर केलेला आहे त्यांना सस्पेंड केलेलं आहे। अजून काय सांगू तुम्हाला? अरे तुम्ही नेता आता करा नाही केलं, त्यांना केलं सस्पेंड।
आता केलेलं आहे ना, केलं का नाही सस्पेंड? आता मी एवढ्या मीडिया समोर सांगतोय, सस्पेंड केलं त्यांना. शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापकांना सस्पेंड केलेलं आहे. शाळेचे 2 शिक्षक त्यांना सस्पेंड केलेलं आहे. आरोपी जो आहे, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला अजून काय पाहिजे, त्याला सापडलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही याबाबत ट्विट करून आपला संताप व्यक्त केलाय. बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींबाबत जो भयानक प्रकार घडला तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईपर्यंत तुमचं लक्ष असू द्या. आदर्श विद्यालयानं माफीनामा जाहीर करत सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई केली आहे. आरोपी अक्षय शिंदेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. तसंच लहान मुलींना प्रसाधनगृहात ने-आण करण्याची जबाबदारी असलेल्या 2 सेविकांनाही शाळेनं नोकरीवरून काढून टाकलंय. पण मेडिकल रिपोर्ट्स असतानाही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई का केली? पॉस्कोचं प्रकरण असतानाही 12 तास पोलिसांनी का लावले? याचाही तपास होईल असं आश्वासन मंत्री गिरीश महाजनांनी दिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, बदलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.